हाय हॅलो नमस्कार, मी सायली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। बासुंदी हा असा प्रकार आहे जो आपल्याला सगळ्यांना आवडतो, पण आपण ट्राय करत नाही बनवायला, कारण की खूप टाइम जातो त्याच्यामध्ये बनवायला। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले अशी रेसिपी जी होणार आहे फक्त 10 मिनिटांमध्ये। तर बासुंदी अशा प्रकारे करा जी होईल 10 मिनिटांमध्ये। तर चला आपण करून बघूया कशी करायची ते। बासुंदी बनवण्यासाठी इथे मी घेतले सातारी कंदी पेढे। जर कंदी पेढे नसतील तर नॉर्मल खवा 50 ग्राम घेतला तरी चालणार आहे। इथे दूध गरम करायला ठेवले अर्धा लिटर। मी दूध गरम लो फ्लेमवर करायला ठेवायचं। इथे छान दूध उकळतंय तोपर्यंत आपण ते दुसऱ्या गॅसवर ठेवून द्यायचं आणि एक पॅन घ्यायचा। पॅन घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 कंदी पेढे घ्यायचे। 7 ते 8 कंदी पेढे घेऊन छान चुरून घ्यायचे, ते स्मॅश करायचे छान त्याच्यामध्ये तव्यामध्ये। इथे छान स्मॅश झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे दूध पण उकळून रेडी आहे। तर याच्यामध्ये ना आपण 3 ते 4 पळी उकळलेल्या दुधाचे टाकणार आहोत आणि हे जे मिश्रण असणार आहे हे आपण एकजीव करून घ्यायचे। हे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवायचे पळीने। इथे तुम्ही बघू शकता छान एकजीव झाले हे मिश्रण। इथे साईडला दूध ठेवलेलं होतं, तर ते दुधामध्ये आपण 3 ते 4 चमचे साखर घालून घेणार आहोत। साखर कमी का घालावी, कारण की आपण कंदी पेढे ऑलरेडी गोड आहेत, तर त्याचा गोडवा आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये साखर कमी घालणार आहोत। इथे छान दूध तापलंय आणि साखर सुद्धा विरघळली। तर आपण हे जे मिश्रण बनवलं होतं ते दुधामध्ये टाकून घेणार आहोत छान। पेढ्यांचं मिश्रण टाकून झालंय आणि छान पळीने आपण हलवायचं आहे। ते 1 ते 1.5 मिनिटं ते छान हलवून घ्यायचंय, सो दॅट ते एकजीव होईल। इथे तुम्ही बघू शकता छान थिकनेस यायला लागला। त्याच्यामध्ये जे पण काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। मी ह्याच्यामध्ये बदाम थोडेसे बारीक चॉप करून टाकलेत आणि ते बदाम टाकल्यावर आपण छान हलवून घ्यायचे आणि 5 मिनटं उकळवायला ठेवायचे लो फ्लेमवर आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करू शकतो आणि आपली बासुंदी रेडी टू सर्व आहे। इथे बघू शकता मी गॅस बंद केलाय आणि मस्त दाणेदार आणि थिक अशी बासुंदी रेडी आहे। थंड करून ही बासुंदी सर्व करू शकता तुम्ही खायला। दाणेदार आणि थिक अशी ही बासुंदी खूप जास्त टेस्टी लागते खायला। तर तुम्हाला पण आवडते ना बासुंदी, अशा प्रकारे नक्की करून बघा बासुंदी। फक्त 10 मिनिटात दाणेदार आणि थिक अशी बासुंदी रेडी होते। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला। आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।